एका बाजूला आहे हितेश, तर नॉन स्ट्राइक एंडला साहिल. कारण पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. दिशा दिली गेले ऑन साइडला. धावांचा श्री गणेशा झालाय. पहिला चेंडूचा खेळ झालाय. एक धावा धावफलकावर. चौथा दिवस आज स्पर्धेचा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईबा क्रिकेट क्लब आयोजित साईबा प्रीमियर लीग 2024 सीझन 5. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. माजी नगरसेवक श्री प्रफुल्ल साने जी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि जशी संध्याकाळ होईल तसं आपल्याला सेलिब्रेशन सुद्धा पाहायला मिळेल. त्या वाढदिवसानिमित्त दिशा दिली गेले. पुन्हा एकदा कट केला. चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता आता शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत. त्यामधील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. हलक्या त्याने पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय चेंडूला. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. कंगारू संघ आहे. एका बाजूला जेसीसी संघ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्या त्याने पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. धावची संधी होती परंतु त्या प्रकारे काही घडलं नाही. तोपर्यंत सिंगल रन. यस शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. कारण पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा दिली गेले चेंडूला. तोपर्यंत चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. जाऊया डीजे कडे आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. प्रफुल्ल नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर हितेश रबाडा आणि साहिलने त्या खेळपट्टीचा अनुभव घेतला आहे पहिल्या 6 चेंडूमध्ये. त्यामुळे 6 धावा धावफलकावरती आहेत. आता इकडून रणनीती कशा प्रकारे असणार आहे. प्रफुल्ल नवीन पंखा फिरला गेलाय. येस पंखा फिरला गेलाय म्हणजे पॉवर प्लेचा इशारा. आणि पहिल्या 3 षटकामध्ये पॉवर प्ले घेणं खूप गरजेचं आहे. जर काय 3 षटकामध्ये पॉवर प्ले घेतला नाही तर 4थ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेता येणार नाही. आणि टायमर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. जर काय टायमर 15 मिनिटाचा अवधी संपला तर 38 सर्कल मध्ये एक खेळाडू नेण्यात येईल. त्यामुळे टायमरवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. प्रफुल्ल सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा धावफलकावर. 38 सर्कल मध्ये 3 खेळाडू तैनात आहेत. त्यानंतर सर्व खेळाडू बाउंड्री लाईनवर. सहा धावा. प्रफुल्ल सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला मिस्टर साहिल. पहिला चेंडू सुरेख चेंडू. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. प्रफुल्ल संधी मिळाली गेली. कारण बऱ्याच वेळा या स्पर्धेमध्ये मी बघितलं गेलं कंगारू संघाकडून प्रफुल्ल कमी खेळताना दिसतो आणि आज एका मोठ्या मंचवर त्याला संधी मिळाली. आणि बघूया संधी कसल्या प्रकारे मिळाली तर पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची संधी मिळाली. आतापर्यंत सुरुवात चांगली केली प्रफुल्लने. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. 8 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जेसीसी बी संघ पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही चेंडूवर. तोपर्यंत सिंगल रन. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू बॅकफुट जाऊन चेंडूला ड्राईव्ह. वेगवान फेकी आहे. त्या फेकीला उत्तर आहे का तर येस फिंगर गन. पहिला हातरा हितेश रबाडाच्या रूपाने, रवणाच्या रूपाने गॉन.
थँक्यू डीजे. कंगारू संघ एक मिनिट लक्ष द्यायचंय बघा. 10 मिनिटाचा जर अवधी संपला, टायमर ऑफ झाला तर 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. टायमर जर ऑफ झाला तर 38 सर्कल मध्ये एक खेळाडू नेण्यात येईल बाय डिफॉल्ट. त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर राहुल. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. राहुलची काम हॅलो राहुलची कामगिरी आठवते. जेकेसीचं मैदान होतं आणि त्या मैदानावर जो परफॉर्मन्स करून दाखवलं होता जुना कोलीवाडा या गावामध्ये तो अतिशय वाखाण्याजोग होता. आणि घरच्या मैदानावरही जेकेसी संघाला हरवण्यात यश आलं होतं. काय जबरदस्त गोंदाजी इथे हाताळली होती मागील वर्षी. षटक संपलंय आणि काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलंय. अवघ्या 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रफुल्लने. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. थँक्यू. नवीन गोलंदाज वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर बंटी ऑन साइडला चेंडूला ड्राइव्ह केलंय. थोडा मॅग्निफिकंट स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू केला सीमार गप्पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू. राहुलच्या बॅट मधून चौकार आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं थांबवण्यात यश आलं होतं परंतु पहिल्या चेंडूवर प्रहार केला यावलीला. काय जबरदस्त चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु कुठेतरी प्रफुल्लने चुकी केली गेले. तोपर्यंत 1 धाव. पंधरा धावा धावफलकावर. शॉर्ट चेंडू बॅकफुट जाऊन चेंडूला ड्राइव्ह केलाय. यावली चेंडू पुन्हा एकदा सीमार गप्पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. टकाटक चौकार. 2 चौकार लगवल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये. 19 धावा धावफलकावर. हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. बघा पहिल्या 2 षटकांमध्ये कदम दबाव थोडासा बनवला होता. 10 धावा धावफलकावर ते पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपलं होतं परंतु या षटकामध्ये थोडीशी हाणामारीला सुरुवात केली गेली दोन्ही फलंदाजाकडून. आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम जेसीसी. फुलटा चेंडू. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडी बाद. राहुल गॉन. अनिकेत नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 20 रन 20 धावा. एकवीस धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सुमित शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत आणि अनिकेत यावेळेला स्ट्राईक एंडला असणार आहे. बघूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती असणार आहे. पहिल्या चेंडूवर हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला का तर नाही. चेंडू निघून गेलाय. चेंडू निघून गेला सीमार गप्पार. टकाटक चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 26 रन. समाधा कालच्या दिवसामध्ये 2 बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या आपण बघितलं जेकेसी संघ या स्पर्धेबाहेर गेला आणि शेवटच्या अंतिम ग्रुपमध्ये प्लेयर्स संघ सुद्धा बाहेर गेला. म्हणजे ही स्पर्धा ज्या प्रकारे रंगली गेले एका बाजूला बरंच काही घडलंय. 27 धावा धावफलकावर ते 3 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील.
हलक्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. पहिल्या 2 षटकामध्ये दबाव बनवला होता परंतु त्यानंतरच साहिल 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 10 चेंडू मध्ये 28 धावा धावफलकावर. यावेळेला सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. येस गडी बाद शोधोय कौन. थँक्यू. 28 रन शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आतापर्यंत 28 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर आशिष. ड्राईव्ह केलं. हो व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग आहे दीप. पहिली चुकी केली होती या अगोदर, या षटका अगोदर, परंतु यावेळेला 3 धावा वाचवल्यात. तर अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 29 रन्स आणि 30 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. टीम कांगारू संघासमोर टीम JCC B संघाने. तर जाऊया इनिंग ब्रेक मध्ये, ऐकूया डीजे ला आणि त्यानंतर येस थँक्यू 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 डीजे. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेटचे सदस्य रणजितदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत आहे SPL 2024 मध्ये. रणजितदादा आपणास विनंती की आपण मंचावर यायचं आहे. येस डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे SPL 2024 मध्ये. पाटला करायचं 30 धावांचा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आहे करण तर नॉस्टॅक एंडला भागेश. पहिले षटक घेऊन साहिल. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडूला ड्राईव्ह केले. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी धावांचा श्री गणेश होतोय. शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे या स्पर्धेचा. ग्रुप I मध्ये आपण आहोत आणि ग्रुप I मधून पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला कांगारू संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे JCC B संघ. पाटला करायचा 30 धावांचा. पहिल्या चेंडूवर सिंगल धावांचा श्री गणेश झालाय कांगारू संघाचा. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने, चेंडूला ड्राईव्ह केलाय. येतोय डॉट बॉल, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला गेलाय. निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा साहिल सज्ज होते. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावर. कट केलाय, दिशा दिली गेली चेंडूला तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. मागील 3 दिवसापासून ज्या प्रकारे पाटील नेटवर्क आमची संपूर्ण टीम काम करते ते अतिशय वाखाणेजोग आहे. तेच पाटील यांचे सुद्धा खूप आभार. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन. हलक्या हाताने ड्राईव्ह केला, चेंडू फील्ड केला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे आणि 4 धावा धावफलकावर. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं. साहिल यांच्याकडून 30चा पाठलाग करत असताना कांगारू संघासमोर.
शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू टकाटक लाटच, टकाटक लाटच म्हणजे चेंडू गेला सीमार गप्पार, टकाटक चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. माननीय राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर तुमचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे या आमच्या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सर. आपण आला, आम्हाला आनंद आहे. ओव्हर टू कौस्तुभ. थँक्यू समदा. चौकार आलाय. पहिल्या 5 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती बघा, फक्त 4 धावा दिल्या होत्या, परंतु शेवट येस येस 1 रनची पॅनल्टी आहे. येस गंभीर सर कशासाठी आहे पॅनल्टी? ओ चला तर 1 रनची पॅनल्टी लागली. 9 धावा धावफलकावर. पहिले 8 धावा होत्या, त्यामुळे 1 रनची पॅनल्टी असल्याने आता 9 धावा धावफलकावरती आहेत. यस पंखा फिरलाय गंभीर सरांचा, म्हणजे पॉवर प्लेचं षटक. आशिष नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. आणि आतापर्यंत कदम 9 धावा आहेत. 9 धावा, 1 रनची पॅनल्टी लागली होती. 9 धावा धावफलकावर. बघूया पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. कशा प्रकारची रणनीती असणार आहे दोन्ही फलंदाजाची. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. तर आशिष सज्ज होतोय. पहिला चेंडू हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 10 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आशिष. येस ऑफस्टमच्या जास्तच बाहेर आहे. येस जास्तच बाहेर, त्यामुळे येतोय वाईट चेंडू. 11 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. मोठा फटका समोरच्या दिशेने, सेट डाउन द ग्राउंड. बंदुकी से निकलते हुए गोली, गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमाला गप्पार, टकाटक चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. तर स्पर्धेचे काही नियम आहेत ते जाणून घेतले पाहिजे. तुम्हाला 3 ओव्हरच्या आतमध्ये एक पॉवर प्ले घ्यायचा आहे. त्यामध्ये 3 खेळाडू तुमच्या इनसाइड द सर्कल असतील. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा चेंडू हाताळायचा नाही आहे. भले गोलंदाज असो, कोणी असो, फिल्डर असो, एकही चेंडू मैदानात हाताळला ना पाहिजे, बाहेर किंवा विकेटवर. हे थोडेसे कडक नियम आहेत. आणि कारण हे असेच नियम तुमच्या स्पर्धेची शोभा वाढतात, तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढवतात आणि तुम्हाला एका दर्जेदार खेळाडूची ओळख या ठिकाणी देतोय. ओव्हर टू कौस्तुभ. थँक्यू समाधा. 16 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बघा चांगली सुरुवात होती पहिली, परंतु कंगारूने थोडासा दबदबा आतापर्यंत बनवला गेलाय दोन्ही फलंदाजाकडून. पुन्हा एकदा फिल्टाच चेंडूवर स्वीप केलाय. तोपर्यंत सिंगल रन. 17 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ. 5 चेंडूचा खेळ झालाय. सॉरी, शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद. पहिला हादरा भागेच्या रूपाने गॉन. बच्चारे छोकरे भेजा ना ठोकरे और अपन पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं. धन्यवाद डीजे. तर मी या ठिकाणी पुढचा सामन्याचा कर्णधार, सायबाचा कर्णधार आणि साईराजचा कर्णधार, दोघांना विनंती असेल की यांनी टॉस का बॉस या ठिकाणी यावा. साईराज कर्णधार आणि सायबा कर्णधार. चला रंजनदा, आपणास विनंती की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घ्यायचा. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहावे टॉस का बॉस मध्ये. सायबा आणि साईराज. यापुढील होणारा सामना परत मॅचच्या दिशेने येतोय. धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 18. 12 चेंडू 12 धावा.
क्या बात आहे. पहिलाच चेंडू पहिलाच सामना या प्रकारचा या ठिकाणी आलेला आहे. रबाडा या ठिकाणी ते बॉलिंग मार्कवर फुलटोचा चेंडू होता परंतु तितकासा त्याचा उपयोग झालेला नाही आहे. फक्त ना फक्त एक सिंगल एकेरी धाव या चेंडूवर लिहिली होती आणि ती आलेली आहे. ती म्हणजे कांगारू या संघासाठी धावेत एक निभर धावा जाऊन पोहोचतात धाव फलकावर 1990 लॉस ऑफ द एक विकेट. समाज एक मिनिट थांबवतोय. चला टॉस केला जातोय रणजितदादा यांच्या शुभ असते. एका बाजूला टीम सायरस संघ तर दुसऱ्या ठिकाणी आहे घरच्या मैदानावर सायबा एस. येस थांबायचं आहे. प्रदोषदा टॉस जिंकलास काय निर्णय असेल? फिल्डिंग. घरचं मैदान तर किती धावांपर्यंत रोखायचं आव्हान आहे? 30 पर्यंत रोखायचं आव्हान आहे. या स्पर्धेमध्ये मागे लागलेली मेहनत कशा प्रकारची होती आणि आता आयोजन झालंय त्याबद्दल काय सांगशील? मेहनत तर खूप केली आहे आणि आयोजन पण खूप व्यस्त झालं आहे. म्हणजे बोलायला लागेल तर मेहनतीचा चीज झालेलं दिसते. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी. प्रथम बॅटिंग करायची आहे तर यजमान साहेबाचा संघ आहे घरच्या मैदानावर किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे? चांगला संघ आहे आणि चांगलंच त्यांच्यासमोर खेळू. इकडे कसं वाटते आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर प्रत्येक टायमाला चांगलंच असतं. यावर्षी चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तर न्यूज फ्रॉम द सेंटर सायबा वी वन द टॉस इलेक्टेड टू बोल फर्स्ट. येस ओव्हर टू समाधानचा. धन्यवाद. आणि काय झेल टिपलाय अनिकेत. अतिशय सुंदर असा हा झेल एका हातात टिपलेला आहे. गडी बाद होतोय. गडी क्रमांक 2 जातोय तंबूच्या असलेला आणि कुठेतरी JCCA ला खुणवत की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत. बघा आमचा खेळ कसा आहे, दर्जेदार खेळ आम्ही मैदानात दाखवायची क्षमता ठेवतो. आणि अतिशय सुंदर कॅच अनिकेतच्या माध्यमातून. टेटली या नावाने खूप सारं प्रेम या क्रिकेट विश्वाच्याला मिळलंय असा अनिकेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसतोय. आणि एक अप्रतिम झेल सुद्धा टिपलेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. 22 धावा 7 बॉल 8. कोणाशी पडेल गाठ? काय होणार, काय घडणार? येणारे 7 चेंडू कोणाच्या बाजूने कौल देऊन जाणार? JCCB की नवापूर? पुढील चेंडू रबाडा यांचा डीप हलक्यात आणि लेगला टटवलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र काय गणित आहे? 6 चेंडू 7 धावा. 8वा 6 चेंडू 7 धावा. एक सुंदर गाणं ऐकूया त्यानंतर मी या 6-7ची कहाणी तुम्हाला सांगतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर 6 चेंडू 7 धावा नवापूर संघाला कांगारू संघाला या ठिकाणी आहे जिंकण्यासाठी. आणि दीप सामना करेल राहुलचा. पहिला चेंडू 6 चेंडू 7 धावा. राहुल याचा पहिला चेंडू बॅटला लागलेला चेंडू पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी रबाडाकडून होते. 1 धाव लिहिलेली होती या चेंडूवर ती मिळालेली कांगारू संघाला. 5 चेंडू 6 धावा. कालही रात्री याच प्रकारचा एक हॉट सामना झालेला प्लेयर्स विरुद्ध सायबा बी. 6 चेंडू 7 धावा होत्या आणि त्या सायबा संघाने बीट केला होता या ठिकाणी प्लेयरच्या संघाला. थांबवलेला धावा, रोखलेला धावा. पुढील चेंडू राहुल याचा सामना करेल भावेश भाऊ. आता मात्र कोण चुकी करतोय? तर अनिकेत चुकी करतोय आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावा लागला धावफलकावर त्या म्हणजे 25 आणि आता मात्र 4 चेंडू 5 धावांची गरज. क्या बात आहे. पहिला सामना एवढा गरमागरमीचा होईल वाटलं नव्हतं. या सायबा प्रीमियर लीगचा या सायबा चषकाचा एक नाव देण्यात आलं आहे सायबा चषक यावेळेस या स्पर्धेला. आणि याच्या मागची भूमिका होती ती म्हणजे रंजन पाटील यांची. खूप चांगलं विचार आणि एक चांगली बुद्धिमत्ता मी म्हणेल या ठिकाणी की सायबा चषक या हे जे नाव लिहिलं ते रंजन पाटील यांची माध्यमातून आलेलं हे नाव आहे. पुन्हा एकदा राहुल सामना करेल दीप. फुलट चेंडू हळूच
नो चेंडू आला, अवांतर धाव आली, त्यानंतर एक सिंगल आली, एक धाव नक्कीच वरती होती, परंतु आता 3 चेंडू 3 धावा. काय होईल, कोण हा गड सर करेल या ठिकाणी. राहुल 3 चेंडू 3 धावा. नक्कीच वरचढ होती जेसीसी बी संघ, परंतु एक नो पडला राहुलच्या माध्यमातनं आणि त्याचं कुठेतरी नुकसान भरपाई करावी लागते का जेसीबीला, का परत एकदा कमबॅक करेल राहुल. पुन्हा एकदा फुलटच चेंडू होतो, परंतु माहिती कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्यात काही या ठिकाणी अर्थ नव्हता. हळूच तो ऑफच्या दिशेने टळवलेला चेंडू 1 धाव पूर्ण करतोय भावेश आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. आता मात्र समीकरण 2 चेंडू 2 धावा. कशा प्रकारची रणनीती असेल जेसीसी बी संघाची, कारण का ते सुद्धा भलीभांत जाणतात की कशा प्रकारे कमबॅक केला पाहिजे, कशा प्रकारचा खेळ या मैदानात केला पाहिजे. कारण का भरपूर खर्च बघायला गेलं तर जेसीसी संघ पण या मैदानावर भरपूर खेळलेला आहे. एक जुनं मैदान म्हणून ओळखलं जाते साहेबाचं हे मैदान आणि बरेचसे दिग्गज खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले आहेत, बरेचसे दिग्गज संघ खेळून गेलेले आहेत आणि याचाच परिणाम की आज आम्ही या 5व्या पर्वात या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे साहेबा प्रीमियर लीगच्या. राहुल 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. सापळा रचलाय, कौस्तुभ सापळ्यात सापडतील का. इकडून एखादा विकेट, एखादा डॉट बॉल, कहाणीमध्ये ट्विस्ट राहील, परंतु ते काम करावं लागणार आहे राहुलला. राहुल सज्ज होतोय. मोठापट काम साईडला, मॅग्निफिसंट स्ट्रोक, मॅच फिनिश, सामना जिंकलाय टीम कॅंगारू संघाने. हॅड लक बाय टीम जेसीसी.